माझी प्रमुखपणे मागणी आहे, 8-9 दिवस उलटलेले आहेत, पूर्णपणे जिल्हा हा संतोष बांगरला न्याय देण्यासाठी या सरकारकडे बघत आहे, संतोष देशमुखला। तसा दुसरा विषय आमच्याकडे झाला रामकृष्ण बांगरचा। रामकृष्ण बांगर एक शिक्षक संस्थानिक आहेत, त्यांचा विषय जर तुम्ही ऐकला तर तुम्हाला सुद्धा प्रश्न पडेल की त्यांच्या मुलावरती 307 दाखल झाली, त्यांना सुद्धा त्यांची संस्था या वाल्मिक कराडला बळकवायची आहे म्हणून त्यांच्यावरती 307 त्यांच्या मुलावरती दाखल केला। त्याच्यानंतर सुद्धा ऐकलं नाही म्हणल्यावर अॅट्रॉसिटी आई वडील आणि मुलगा ह्यांच्यावरती पण दाखल केले, परत त्यांनी ऐकलं नाही तर तिसऱ्यांदा 307 वडील, त्याची आई आणि स्वतः मुलगा, त्याच्याकडे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आहेत की तो जिल्ह्यामध्ये नाहीये। म्हणजे या प्रकारच्या घटना हे 307 दाखल करणं किंवा खोटे करणं, आणि जो गुन्हा खरा झालाय म्हणजे सांगताना सुद्धा तुम्हाला सांगतो, त्याचे फोटो जर आपण बघितले कशा निर्दयीपणाने त्या मुलाला संतोष देशमुखला मारलंय, तिचे डोळे फोडलेत अक्षरशः।